नमस्कार मित्रांनो, आजच्या जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या विषयामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल आपण माहीत करून घेणार आहोत. यशवंतराव चव्हाणांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली असं म्हटलं जातं. ज्या काळात महाराष्ट्राची सूत्र यशवंतरावांच्या हाती होती, त्या काळात असे निर्णय होणं अपेक्षित होतं, कारण त्यावरच राज्याची पुढची वाटचाल ठरणार होती आणि ती तशी झालीही. यशवंतराव एकूण 6.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यातील 4 वर्ष 1956 ते 1960 हे द्वैभाषिक राज्याचे म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र मुख्यमंत्री राहिले. 1 मे 1960 रोजी मुंबई संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर नव्या मराठी राज्याचे 2.5 वर्ष पहिले मुख्यमंत्री ते राहिले. हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पायाभरणीचा काळ होता. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या देशाची पायाभरणी सुरू होती. भाषावार प्रांतरचना नवी होती. यशवंतरावांचा हा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानेही भारावलेला काळ होता. ते हक्काचं आणि अस्मितेचं आंदोलन होतं. महाराष्ट्राची ती अस्मिता जपून नवे आर्थिक स्रोत तयार करणे, सामाजिक उतरखंडीत खाली राहिलेल्या वर्गांना नव्या रचनेत समान संधी मिळवून देणे, आधुनिक शिक्षण आणि उद्योग ही जगाची दिशा होती. तीच महाराष्ट्राची दिशा असेल अशी आखणी करायची होती. यालाच आपण पायाभरणी म्हणू शकतो. मित्रांनो, ही होती मुख्यमंत्र्यांबद्दल थोडीशी माहिती.